तुम्हालाही असंच होतं का? घरात सतत कुणीतरी आजारी आहे, मन अस्वस्थ आहे, आजारी माणसाचा डॉक्टर करून झाला आहे, खूप सारे डॉक्टर फिरून झाले, सगळे दवाखाने झाले. पण कधी कधी काय झालंय नक्की ते कळत नाहीये. घरातले वाद संपत नाहीये. घरात कायम ताणतणाव असतो. बाहेरचा माणूस घरात आलं की लगेच भांडणं सुरू होतात. तर नक्कीच असा एक प्रश्न मनात येतच असेल की तुम्हाला करणी तर नाही केलेली आहे. बघा, कुठल्याही अंधश्रद्धेचा भाग नाहीये. जर असं काही असेल तर ती ओळखायची कशी? जर तुमच्या घरात सतत आजारपण आहे, घरात कर्ता पुरुषाची नोकरी गेलेली आहे, आर्थिक अडचणी निर्माण झालेल्या आहे, अचानक खर्च वाढलेले आहेत, घरात नैराश्यता आलेली आहे, कुणालाच काहीच करायची इच्छा होत नाहीये, देवपूजा करायची इच्छा होत नाहीये, रात्री वाईट स्वप्न पडत आहेत. पण लक्षात ठेवा, ह्या सगळ्या गोष्टी करणीमुळेच होतात असं नाहीये. तुमच्या मनातल्या निगेटिव्हिटीमुळे पण होऊ शकतं. तर तुम्ही सिंपल साधा उपाय करू शकता. देवाची आराधना करा, घर स्वच्छ ठेवा आणि पॉझिटिव्ह राहा.